नमस्कार. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशंकरं लोकशंकरम. काल आपण अनुबंध चतुष्टय पाहिलं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष विषयाला सुरुवात केली. म्हणजे हे त्यांनी गुरुकडे जावं असं सांगितलं आणि तो गुरुचीही काही अर्हता सांगितली आणि त्याच्यानंतर हा गुरु कशा पद्धतीने शिकवतो, आपण कशा पद्धतीने पोचावं, या दोन गोष्टी सांगितल्या. हा तांत्रिक भाग झाला. आता पुन्हा एकदा त्या या वेदांत दर्शनाच्या ज्या आपण ज्याला खटला म्हणतो, तर तो असा नकार सुचवणारा अवस्तू हा भाग. तर त्याची आधी विवरण करतात. वस्तू म्हणजे काय, तर परत आमच्या मते म्हणजे वेदांताच्या मते हे पुन्हा पुन्हा सांगायला लागणार आहे. याचं कारण आपल्या मनात काहीतरी एक चित्र तयार झालेलं असतं. जसं आपल्याकडे आमच्या आयुर्वेदामध्ये पुरुष याची व्याख्या केलेली आहे. अस्माकं शास्त्रे पंचमाभूत शरीरी समवायः पुरुषः तस्मिन् क्रिया सो अधिष्ठानम. आता सांख्यांचा चतुर्विंशतिक पुरुष वेगळा, आयुर्वेदाचे लोक जेव्हा म्हणतील तेव्हा तो आणखीन वेगळा. तर तसं इथे वस्तू आणि अवस्तू सांगतायत. वस्तू म्हणजे काय, सच्चिदानंद रूप, ते आपण पाहिलं. सत म्हणजे अस्तित्वात असणं, चित म्हणजे चेतना, ज्याला एक अनुभूती येते, आणि आनंद रूप शुद्ध आहे, त्याच्यात काही अशुद्ध नाही आणि केवळ आनंद आहे त्याच्यामध्ये. असं कसला असा नाही, शुद्ध आनंद आहे. हे सगळ्या कसला आनंद म्हणलं की त्याला मूर्ती आली, कसली चेतना म्हणलं की मूर्ती आली, कसलं अस्तित्व म्हणलं की त्याला मूर्ती आली. तर हे अमूर्त गोष्टी आहेत सगळ्या. तर असा जो काही एक ब्रह्माचा भाग आहे, अद्वयम म्हणजे दुसरं काही नाही, ते ब्रह्म म्हणजे आमच्या परिभाषेमध्ये आम्ही याला वस्तू म्हणतो. आणि अज्ञानादी सकल जड समूह म्हणजे अवस्तू. अज्ञान इत्यादी म्हणजे अज्ञान आहे, आणखीन काय अविद्या आहे, माया आहे, हे सगळे जे काय आहे ते सगळे अवस्तू वेदांताच्या चौकटीमध्ये. आता परत इथे अज्ञान नावाचा परत वेगळा नवीन शब्द आला. ज्ञान आपल्याला माहितीये, किंबहुना वेद हा शब्दच विद ज्ञाने असा बनलेला आहे. त्याच्यामुळे वेद म्हणजे ज्ञान हे ठीक आहे, कळू शकतं. तथापि यांच्या मते अज्ञान म्हणजे काय, वेदांताच्या मते त्याचं वर्णन केलंय की अज्ञानंतु सरसद्भ्याम अनिर्वचनीयम. हे कसं आहे, सत असत आहे नाही, यांनी अनिर्वचनीय, निर्वचन निरुक्ती म्हणजे ऑपरेशनल डेफिनेशन त्याची करता येत नाही. सरसद्भ्याम म्हणजे हे आहे ते नाही, हे अमुक आहे तमुक आहे. जे आपण लहानपणी जेव्हा जॉमेट्री शिकलो तेव्हा लाईन इज नथिंग बट अशी एक व्याख्या शिकलो, किंवा सर्कल इज नथिंग बट असं काहीतरी मला थोडस आठवतंय. जाणकारांनी ते दुरुस्त करावं. लाईन इज नथिंग बट ही व्याख्या मी आठवते मला.
पूर्ण नाही, पहिलीच ओळ त्यातली. तर हे असं जे आहे ते ससद्य असद्भ्याम अनिर्वचनीयम, या दोन्ही ते आहे नाही सांगता येत नाही. त्रिगुणात्मकम, हे त्रिगुण कुठले? सत्वरजतम. आता परत इथे बघा, सत्वरजतम यांना यांनी त्रिगुण मानलेलं आहे. आयुर्वेदाची जरा वेगळी भूमिका आहे. आम्ही रजतमाला मनाचे दोष मानतो. रजस्तमस तो मनसौ दोषौ, दोष म्हणजे विकृती, माहिती असावे म्हणून सांगितलं. ज्ञान विरोधी, हे अज्ञान कसं आहे? ज्ञान विरोधी, ज्ञानाचा अभाव नाही आहे, विरोधी आहे. आणि भावरूपम आहे ते, म्हणजे ते सद असत अशा प्रकारे सांगता येत नाही, पण भावरूप आहे. यत किंचित इति वदंती हम अज्ञा इत्यादी अनुभवात. तो म्हणतो की मला हे कळत नाहीये, मी अज्ञ आहे. तर तो जो अनुभव असतो स्वतःचा, तर तोच त्याच्यामध्ये अज्ञानामध्ये अभिप्रेत आहे. व्याख्या केल्यानंतर परत श्रुती सांगितली पाहिजे, म्हणून लगेच श्रुती सांगतात. इत्यादी अनुभवात एव आत्मशक्ती सगुणैर्निगूढाम, त्याची श्रुती, आपण त्याच्या अर्थात जायचं नाही. त्यातलं तंत्र काय लक्षात ठेवायचं? कुठलंही एक विधान केल्यानंतर त्याला तातडीने श्रुती, स्मृती, भगवद्गीता यांचा आधार द्यायचा. ही तांत्रिक रचना आहे. जसं काल मी म्हणलं की आपल्या नवीन जे ग्रंथ लिहितात किंवा संशोधनात्मक प्रबंध लिहितात, ग्रंथ लिहितात, त्याच्यामध्ये त्या फुटनोट सारखा 1, 2, 3, 4 आकडा असतो किंवा त्याचे आणखीन काहीतरी संकेत असतात ठरलेले, की तुमचं प्रत्येक विधान आहे त्याला काहीतरी बळकटी आधारावरती आहे असं सांगायला लागतं. आता त्यातनं घोळही होतात बरेचसे बरं का. म्हणजे मी अनेक सामाजिक संशोधन अशी पाहिलेली आहेत की ते मला असं वाटतं, मी वाटत आलंय, वाटतं म्हणजे मला असं वाटतं म्हणलं की मी विचार केलेला नाही हे सिद्ध होतं. मला असं वाटत आलंय असं मी जरा म्हणून घेतो. तर मला पाहिला लहान मुलांचा खेळ असतो बघा, चॅलेंज नावाचं. त्याच्यामध्ये कोणतरी पत्ता लावतो, मेरा एक एक का. तर दुसरा त्याला चॅलेंज करत नाही, तर त्याच्यावरती मेरा और एक एक्का लावतो. म्हणजे पहिल्याने जो एक्का लावलाय ते काय ते त्याचं झालं गेलं. आता चॅलेंज केला गेला तर कोण चॅलेंज केला जाणार आहे? दुसऱ्याने जो लावलाय तो. तर असा एक सामाजिक संशोधनामध्ये असे गठ्ठेच्या गठ्ठे तयार होतात. अहो ते अमुकनी म्हणले ना, तर अमुकनी म्हणले ते खरंय का नाही खोटं आहे माहिती नाही, पण त्याच्यावरती मी असं म्हणतो. असे काही सामाजिक मतांची मांडणी मी पाहिलेली आहे. गंमत वाटते. आणि ती अनेक वर्ष चालू होती. योग्य काळी त्याचं खंडनही होत आलेलं आहे. आता अनेक गोष्टी उजेडात येत आहेत, की हे जे काही सामाजिक मतप्रवाह चालू झाले त्याचा तो महिला मुळातला एकच खोटा लावला होता. आता कळायला लागलाय. तथापि काही आणखीन प्रेशर्स असतील किंवा आणखीन असेल, एकाने एक्का लावला की त्याच्यावर मेरा और एक एक्का, असे 52 पत्त्यामध्ये 28, 28, 90, 29, 29 एक्के लागायचे. तो निष्कर्ष म्हणून प्रसिद्ध व्हायचा. तर इथे त्यांनी अज्ञानाची पण व्याख्या केलेली आहे. तर हे कुठलं? ही श्रुती सांगितली. आता हे अज्ञान म्हणजे पहिल्यांदा काय केलं, वस्तू म्हणजे काय सांगितलं. दुसरा भाग, अज्ञानादी सकल जड समूह, जड नाही जड, जड नाही जड, तो अवस्तू. तर त्याचं सुद्धा काही विवरण करतात. आता इदम अज्ञानम, इदम अज्ञानम, हे जे आहे अज्ञान, व्यष्टी समष्टी व्यष्टी अभिप्रायेण अनेकम इतिच विवरीयते.
हे जे काही अज्ञान आहे याचा व्यवहार होतो कसा, समष्टी व्यष्टी अभिप्रायेन अनेकम. म्हणजे हे अज्ञान सुद्धा अनेक प्रकारचं आहे असं एक व्यवहार होतो. आता एक असं लक्षात घ्या आपण, की जर का अद्वैताची चर्चा करतायत तर मग हा लौकिक व्यवहार मानायची काय गरज आहे. तर खूप वेळा असं होतं की ते सगुण काहीतरी आपल्या डोळ्यासमोर दिसलं की त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे बघायची एक आपली क्षमता तयार होते. अशा भूमिकेतनं सुद्धा हे व्यवहारीयते असा व्यवहार केला जातो असं सांगितलं. समष्टी व्यष्टी हे रूढ शब्द आहे. समष्टी म्हणजे एक व्यापक असं काहीतरी, ज्याला न्यायशास्त्रामध्ये सामान्य म्हणलेले आहे किंवा जाती असं म्हणलेले आहे. आणि व्यष्टी म्हणजे व्यक्ती, म्हणजे एक कोणतरी व्यक्ती असो वस्तू असो जी काय असेल. आणि समष्टी म्हणजे अशा अनेक याच्यामध्ये असलेला एक समान धागा. सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर भारत ही या देशाच्या चौकटीत झाली समष्टी आणि मी एक नागरिक. ही परत आता यांची भूमिका सांगतात. हा व्यवहार केला जातो. हा व्यवहार केला जातो. आपल्याला त्या व्यवहाराच्या पलीकडे समजून घ्यायचे. पण तरी सुरुवातीला ते जे काही तुम्हाला एक जे परिचय ज्याचा आहे, रोजचा अनुभव घेतोय आपण, त्या अनुभवातनं पुढे जात 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 म्हणजे खूप वेळा असं होतं की आपण लहानपणी गाणं आपल्या नकळत ऐकायला लागतो. कदाचित त्या आईची आपल्याला झोपवायची अंगाई गीतं असतील किंवा माझ्या पिढीने कदाचित त्या जात्यावरच्या ओव्याही ऐकल्यात. नकळत संस्कार होत राहतात. माझं बालपण बरंचसं मोरगावला गेलं त्याच्यामुळे तिथे जे देवळात पद नावाचा प्रकार चालायचा आणि एकूण स्तोत्रपठण आणि माझे आजोबा शिकवायचे अनेकांना. त्याच्यामुळे ती एक आजोबांची एक छानशी सूर त्यांचा याचे संस्कार झाले. मग जसं जसं काही आणखीन आवड, त्यावेळेला गाण्यातल्या आणखीन काही छटा कळायला लागल्यात. त्यावेळेला दाद देण्याची पद्धत लहानपणापासून सगळ्यांचीच असते की हो छान आहे. पण ते परत मी काल जसं एक दृष्टांत दिला की माझी शाळा निबंध हा पहिलीत लिहिला, तिसरीत लिहिला, पाचवीत लिहिला, सातवीत लिहिला, आजही लिहू. तसं आता गाण्याचा जो काही आनंद घेतो आपण, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरीबाईंचं गाणं असतं. किशोरीबाईंचं एक गाणं आहे, हे श्यामसुंदर राजसा मनमोहना, हे गाणं आहे. तर हे गाणं ऐकल्यानंतर मी एका माझ्या हार्मोनियम मधल्या जाणकार मैत्रिणीला विचारलं होतं की हे काय चाललंय, जे काय चाललंय ते हे ऐकल्यानंतर डोकं गरगरतंय. तर हे काय आहे. तर तिने सांगितलं की ते जे काही चाललंय किशोरीबाईंना माहिती आहे, हरिप्रसाद चौरस यांना माहिती आहे, हृदयनाथ मंगेशकरांनी चाल दिली आहे म्हणून त्यांना माहिती आहे, आणि चौथं त्या श्रीकृष्णाला माहिती आहे. म्हणले बाकी आपल्याला काही कळत नाही. गुंगून जातो आपण त्या हे श्यामसुंदर नावाचं जे गाणं आहे. सुरुवातीला त्याचे शब्द आवडतात. आता इतकी वर्ष ते गाणं वर्षानुवर्ष आवडत आहे म्हणून. पण आता असं वाटतं की तो त्या गाण्यातला एखादा सूरच असा जीवघेणा लागतो की असं वाटतं की आता दिसलं, म्हणजे मला ब्रह्म दिसलं. किशोरीबाईंचं असतं तसंच, कुमारजींचं असतं असंच, अभिषेकी बुवांचं असतं असंच.
की त्या एखाद्या पूर्या धनाश्रीमध्ये जो काही कोमल ऋषभ लागतो, इतका जीवघेणा लागतो, की असं वाटतं आता बास हे तो दिसला आणि आता बास म्हणजे ते काय ब्रह्म दिसतायच ते मला दिसलं. पण व्यवहार त्याचा सुरुवात होते ती ते शब्दातनं सुरुवात होते. आता हा प्रवास व्हायला अनेकांना अनेक वर्ष जातात. तसं हे सांगतायत की हे समष्टी वेष्टी अभिप्रायानं व्यवहारीयते याचा व्यवहार केला जातो. तो व्यवहार आपण समजून घेऊयात. आणि स्वाभाविक आहे, जी काही मूर्त आहे, सगुण आहे, त्याच्याकडनंच निर्गुणाकडे जायचंय. तर ते सगुण आधी समजून घेऊयात किंवा साकार जे काय ते समजून घेऊयात, मग पुढे जाऊ. हे सांगितलं की समष्टी विष्टी अभिप्रायण अनेकमिती व्यवहार त्याचा होतो. आता समष्टी म्हणजे काय, व्यष्टी म्हणजे काय, ही यांची चौकट समजून घेऊयात. त्यांच्या मते, वेदांत्यांच्या मते, तथा ही जसे यथा वृक्षाणां समष्ट्याभिप्रायेण वनम इति एकत्व व्यपदेशो, वृक्षाणां समष्टी अभिप्रायेण वनम इति एकत्व व्यपदेशो. अनेक वृक्ष असतात, पण आपण त्याला वन असं एक नाव देतो. एक वन, एक गोठा, त्या गोठ्यामध्ये अनेक गायी असतील. एक शाळा, त्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतील. एक वर्ग, त्या वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतील. तर तसं जसा व्यपदेश केला जातो किंवा पाण्याचे अनेक थेंब, जलानाम समष्ट्याभिप्रायेण जलाशय इथी, जसं पाण्याच्या अनेक थेंबांना एकत्रित करून मग आपण त्याला नाव देतो जलाशय. मग ते बादलीभर पाणी म्हणू, टबभर पाणी म्हणू, पोहण्याचा तलाव म्हणू, नदी म्हणू, समुद्र म्हणू, आणखीन काही म्हणू, ती समष्टी असं त्याला आपण नाव देतो. ती एक असते जेव्हा आपण समुद्र पाहतो तेव्हा एकेका थेंबाचा विचार नाही करत. भारत माझा देश आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये भारत ही समष्टी तयार होते. मग त्याच्यामध्ये माझं अस्तित्व. तसं इथे दोन दृष्टांत दिलेत की वृक्षांचं समष्टी, अनेक वृक्षांची समष्टी, पण ती एकच, समष्टीला नाव एकच आहे, वन. अनेक जलाशयांची, अनेक पाण्याच्या थेंबांची समष्टी, त्याला नाव एकच आहे, जलाशय. तो तांब्यापासून समुद्रापर्यंत जे काही त्या त्या व्यक्तीचा सापेक्षतेने असेल तो त्याचा जलाशय. तसं हे तिथे दोन उदाहरणं दिली, दोन दृष्टांत दिले. अगदी तांत्रिक सांगायचं तर उदाहरण आणि दृष्टांत याच्यामध्ये फरक असतो बरं का. मी इथे ते दोन्ही एकाच अर्थाने वापरतोय, दृष्टांत आणि उदाहरण याच्यामध्ये फरक असतो. सध्या त्याच्या तपशिलात नाही गेलेलं चालेल. तर जलाशय हे सांगितलं. तथा नानात्वेन, नाना म्हणजे अनेकविध, प्रतिभासमानानाम, प्रतिभासमानानाम, ज्यांचं असं जे प्रतिभा असतात, त्यांची एक व्यक्तिगत आयडेंटिटी दिसायला लागते, व्यक्तिगत ओळख दिसायला लागते, भासमान असतात ते. जे आजच्या भाषेत बोलायचं तर एक व्हर्च्युअल आयडेंटिटी त्यांची कळायला लागते. एक काल्पनिक अस्तित्व त्यांचं आपल्याला दिसायला लागतं, भासमान असतं ते. तर जीवगत अज्ञानाना, जीव हे जे काय आपण आहोत सगळे माणसं किंवा आणखीन या सगळ्या जीवगत अज्ञानांचा समष्टी अभिप्रायेण, या सगळ्या जीवांचं व्यक्तिगत अज्ञान ही गोष्ट वेगळी.
तथापि त्या सगळ्यांचं मिळून जी काही समष्टी तयार होते त्या अज्ञानाला एक अज्ञान असं म्हणलेलं आहे. हे सोपं आहे समजायला, कारण दोन दृष्टांत इतके छान दिलेत. शाळा आहे, महाविद्यालय, हे आपण पाहिलंय की माझी शाळा, तर मी त्याच्यात आहेच आहे, पण शाळा म्हणल्यानंतर ही शाळा, शाळा एक, विद्यार्थी हजारो लाखो कोट्यावधी जे काय असतील ते. तसं इथे जीवांची मिळून जी समष्टी आहे ती एकच आहे. ते अज्ञान त्याच्यामुळे एकच आहे हे सांगितलं. तर परत सांगून झाल्यानंतर लगेच काय केलं, तर त्याचं श्रुती सांगितली. अजामेका, लोहित श्वेतकृष्णा वगैरे वगैरे. श्वेतर उपनिषदामध्ये ही रचना आहे, म्हणजे श्रुती आहे. साक्षात उपनिषदात असल्यामुळे त्याला श्रुती म्हणायचं. अन्य भगवद्गीतादी असेल तर ते स्मृती या नावाखाली संबोधलं जातं. पुढचं सांगतात, तर ही समष्टी जी आहे, ही समष्टी, इयम समष्टी उत्कृष्ट उत्कृष्ट उपाधितया विशुद्ध सत्वप्रधाना, ही जी समष्टी आहे उत्कृष्ट उपाधितया, उपाधी याचा अर्थ नाव असं नाही, उपाधी याचा अर्थ काय म्हणत, एक चौकट, लिमिटिंग फॅक्टर. लिमिटिंग फॅक्टर म्हणजे उपाधीचा नैयायिकाने केलेला जी भूमिका आहे त्याच्यामध्ये उपाधी, याला ही उपाधी आहे म्हणजे तो लिमिटिंग फॅक्टर आहे. तसं डिलिमिट करणारा तो एक काहीतरी घटक. आपण आपल्याला म्हणतो की वाचस्पती उपाधी मिळाली, तर मराठीतले रूढ शब्द आणि तांत्रिक शब्द हे जरा वेगवेगळे असू शकतात. तर इथे उपाधी याचा अर्थ लिमिटिंग फॅक्टर, फोकसिंग फॅक्टर म्हणूयात, लिमिटिंग फॅक्टर असं. तर ही उत्कृष्ट उपाधी तया, याला उत्कृष्ट अशी आहे ती उपाधी नियुक्त, विशुद्ध सत्वप्रधाना, ही विशुद्ध अमलिन असं सत्व प्रधान आहे. त्रिगुणांपैकी जे सत्व आहे आणि अस्तित्व अशा दोन्ही अर्थाने, तर ते अशी ती प्रधान आहे. कोण? अज्ञानाची समष्टी. आता याच्यात मीमांसक आहे मी, आपणही असाल, जरा घोळ नाही वाटत याच्यात की अज्ञान हे विशुद्ध आणि सत्वप्रधान असं कसं काय? ते सोडवूयात, आपण त्याचं उत्तरही दिलं पाहिजे. मीमांसक जो असतो ना, त्याचं महत्वाचं काम असतं की वेदांमध्ये ज्या दिसणाऱ्या आपातत दिसणारी जी गडबडी आहेत त्याची उत्तरं द्यायची. एक छोटस जरा विमार्गगमन करूयात आपण. म्हणजे काय होतं, एकीकडे असं म्हणलंय की उदिते जुहोती, दुसरीकडे कुठेतरी वाक्य आलंय की अनुदिते जुहोती. मग असा प्रश्न येतो की अहो तुम्ही एकीकडे म्हणता उदिते जुहोती, एकीकडे म्हणता अनुदिते जुहोती, असं कसं काय? मग ते त्याचं स्पष्टीकरण देतं. किंवा वेदमधीत्य स्नायात असं विवरण आलं. आता वेद शिकायचा म्हणजे 12 वर्ष तरी पाहिजे, त्याच्यानंतर आंघोळ करायची? तर नाही, तसं नाही. समावर्तन स्नान नावाचा जो काही एक औपचारिक विधी आहे तो वेदांत करायचा, बाकी रोजची आंघोळ करायची नाही. किंवा नेक्षेत उद्यंतम आदित्यम, शब्दाचा अर्थ काय होतो की उगवणारा सूर्य बघू नका. अरे बापरे, म्हणजे काय? निवांत झोपा. एकीकडे म्हणायचं ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठितम, परत नेक्षेत उद्यंतम आदित्यम, याचा अर्थ तो पाहायला जागे राहू नका, त्याच्या आधीच उठून बसा. उगवणारा सूर्य हा बघत बसू नका, त्याला कामाला लागा, आवरून स्नान संध्या करून कामाला लागा, न इच्छेत बघत बसू नका त्याच्याकडे. तर त्याच्यामुळे हे असं वाचत असताना मीमांसकाला शंकाच येतात जास्ती. पण शंका येऊन ते उगच मग तुम्हाला काय वाटतं असं करून चालत नाही, उत्तर द्यावे लागतात. त्याचं उत्तर शोधूयात आपण, की पण घोळ वाटतोय ना जरा थोडासा, की
अज्ञान हे असं कसं काय विशुद्ध तत्व असू शकतं? तिथं सांगितलंय काय, की एतद उपहतम चैतन्य, या अज्ञानाने उपहित असं चैतन्य. उपहित म्हणजे त्या अज्ञानाने समाविष्ट झालेलं म्हणूयात, किंवा आणखीन त्याला काही जोडलेलं, ते चैतन्य जे आहे, चैतन्य सच्चित आनंदमय चैतन्य, त्याला आम्ही काय म्हणतो? सर्वज्ञत्व. त्याला सगळं काही कळतं. हे व्यष्टीच अज्ञान, ते ज्याला कळतं तो सर्वज्ञ. अज्ञान ज्याला कळतं तो सर्वज्ञ. अच्छा, ठीक आहे, असो. सर्वेश्वरत्व, त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण आहेत? तर सर्वेश्वरत्व, सर्वांचे ईश्वर आहे. आता परत इथे ईश्वर लक्षात घ्या. वेदांताची ईश्वर तत्वाची मांडणी स्वतंत्र आहे, गडबड करायची नाही. मागे एकदा एका विचारवंतांनी असा हे केला होता की परमेश्वराला निवृत्त करा. मला असा प्रश्न पडला की यांना नक्की कुठला म्हणायचा आहे परमेश्वर? कारण चार्वाकांनी म्हणलंय की लोकसिद्धो राजा परमेश्वर हा. लोकसिद्ध जो राजा असेल, म्हणजे समजा आत्ताचे पंतप्रधान, तोच परमेश्वर. वेदांताची परमेश्वराची व्याख्या वेगळी आहे, आणखीन कोणाची वेगळी आहे. तर ते यांना परमेश्वर म्हणजे आपण ज्या देवता मानतो त्यांना म्हणायचं होतं. अभिप्राय काय होता वेगळा, पण वादच घालायचा असतो तर मी म्हटलं असतं कुठला परमेश्वर रिटायर करताय. नाही घातला, ज्येष्ठ होते आणि त्यांची त्यांची भूमिका, लोकशाही त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यांना म्हणायचं ते म्हणू देत. त्याच्यावरती वाद घालून त्यांचा वेळ कशाला घालवायचा, किंवा आपला तरी का घालवायचा? हा. तर हे उपहित चैतन्य कसं आहे? सर्वेश्वरत्व, सर्व नियंत्रत्व, सगळं नियंत्रण करायची ताकद त्याच्यात. नियंत्रणाधी गुणकम, ते अव्यक्त आहे, अंतर्यामी आहे, आणि जगाचं कारण आहे. त्याला ईश्वर असं म्हणलं जातं. व्यपदिश्यते, त्याला नाव दिलं जातं व्यपदिश्यते. आणि का म्हणलं जातं? सकल अज्ञान अवभासकत्वात. सर्वज्ञत्वही त्याला म्हणायचं, आणि म्हणायचं सकल अज्ञान अवभासकत्वात. कारण त्या तत्वामध्ये सकल अज्ञान अवभास होत असतं. अवभास याचा अर्थ चमक, ग्लिसनिंग, चकाकी. आपण पाहिलं असेल तर काही व्याधींमध्ये त्वचेला अशी चकाकी येते. काही आजार असे असतात, पित्त वाढलं तरी, म्हणजे बराच काळ पित्त राहिलं तरी त्वचेला चकाकी येते. त्याला पीतावभास म्हणतात. किंवा कफाचा अतिरेक झाला कधी कधी तर श्वेतावभासता येते. तर अवभास म्हणजे चमक, चकाकी. त्वचेला येणारा तेलकटपणा हा वेगळा भाग, चकाकी हा वेगळा भाग. तर इथे अवभासक, सकल अज्ञान अवभासकत्वात, त्या सकल अज्ञानाला तो जे एक चकाकी आणते, म्हणून त्याला म्हणायचं सर्वज्ञत्व, सर्वेश्वरत्व. आणि लगेच त्याची हे पण सांगितले, श्रुती पण सांगितले, ये सर्वज्ञ सर्ववेद, मंडकोपनिषदात. आता हा जो काही ईश्वर आहे, ईश्वर सेयम समष्टी ही एक आहे, ती अखिल कारणत्वात, कारण शरीरम आनंद प्रचुरत्वात, कोशवत आच्छादकत्वाच, आनंदमय कोश सर्वोपरमत्वात सुषुप्तिर अतएव स्थूल सूक्ष्म प्रपंच लयस्थानम इति च उच्यते. आता हे जे काय आहे, हे जे काही चैतन्य, त्याला स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा लयस्थान, जे स्थूल प्रपंच सूक्ष्म प्रपंच याचा लय जिथे होतो,
त्याला असं म्हणतात. का म्हणतात? तर ते जे आहे ते कसं आहे, अखिल कारणत्वात. सगळ्याचं ते कारण आहे. जे मूलभूत कारण ते आहे. त्या अज्ञानातून सगळं पुढे निर्माण होतंय. आणि कोशवत आच्छादकत्वात त्या अज्ञानाने एक झाकून टाकलंय सगळं. आणि तो आनंदमय पण आहे ते ईश्वर तत्व. त्याच्यामुळे त्याला आनंदमय कोश. आता ही कोश कल्पना आहे ती उपनिषदातली आहे. भृगुर्वै वारुणी भृगुवल्ली नावाची एक कथा आहे त्याच्यामध्ये याचं वर्णन आहे. ती मुळातनच आपण वाचावी. पण थोडक्यात सांगायचं तर भृगू आपल्या भृगुर्वै वारुणी पितरम राजानम उपससार. तो आपल्या वडिलांकडे गेला, म्हणला मला ब्रह्म शिकवा. वडील म्हणले जा तप कर. मग त्यांनी तप केलं. मग त्याला कळलं की अन्नम ब्रह्मेती व्यजानात. त्याला कळलं अन्न हेच ब्रह्म आहे. मग परत गेला वडिलांकडे, मला कळलं अन्न हे ब्रह्म आहे, परत शिकवा. ते म्हणले जा तप कर. मग तो असं करत करत अन्न हे स्थूल पासून त्याचा प्रवास सुरू झाला. अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे अमूर्ताकडे गेला तो. त्याला म्हणायचं आनंदमय कोश. तर हा जो आनंद, हा कोशाचा जो प्रवास आहे ना, मोठा छान प्रवास आहे. सूक्ष्म जाणीवेकडं स्थूलाकडून जाण्याचा प्रवास आहे. आता हा प्रवास एकाच वेळेला हॉरिझॉन्टल पण आहे, व्हर्टिकल पण आहे. आपल्या जाणीवांचा परीघ आडवा पण पसरत जातो आणि उभा पण खोल जातो. की त्याला आधी कळलं अन्न हे ब्रह्म आहे, इथपासून तो आनंद आहे. पण तो प्रत्येक टप्प्यानंतर 5 टप्पे त्याचे झाले. 5व्या टप्प्याला त्याला कळलं आनंद हेच ब्रह्म आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर त्याला अमुक कळलं, ते झाल्यानंतर तमुक कळलं, त्याच्यानंतर शेवटी त्याला कळलं की अरे आनंद हेच ब्रह्म आहे. ते उपनिषदातलं वर्णन आहे. पण हे जे आनंदमय कोश नावाचं जे काही प्रकरण आहे, तो सर्वज्ञ ईश्वर तर सगळं काही कळतं. आणि ते जे काय आहे तेच या सगळ्याचं स्थूल सूक्ष्म प्रपंचाचं लयस्थान आहे, अशी भूमिका आहे. आता जरा हा गोंधळ समजून घेऊया. एकीकडं म्हणता तुम्ही की अरे हे अज्ञान आहे, आणि एकीकडं म्हणता की हे सगळं लयस्थान आहे. तर त्यातलं एक साधी गोष्ट सांगता येते की आपण निवडणुकीचं उदाहरण घेऊयात. माझं मत एकच असतं. पण अशी अनेक मतं एकत्र आल्यानंतर भारताचा पंतप्रधान ठरतो. तो सगळ्यात बलवान असतो. निवडून कोणाकडनं आलेला असतो? तो माझ्याकडनं. निर्णय देशाचे कोण घेतो? तो घेतो. पण माझ्यासारख्या अनेक लोकांच्या मताच्या आधारे तो झालेला असतो. प्रधान नावाची व्यक्ती ती. त्याला निवडून कोणी दिलेलं असतं? माझ्यासारख्या अनेकांनी. हा दृष्टांत लक्षात ठेवायचा. तर एका स्वामीजींनी एक वेगळा दृष्टांत दिलाय की आता नागाच्या दाताच्या प्रत्येक थेंबात मारायचं सामर्थ्य असतं, पण ते सगळं विष मिळून नागाची ताकद असते, सापाची ताकद असते. पण तो जरा आणखीन जटिल आहे. त्यापेक्षा हा सोपा आहे दृष्टांत कळायला, की माझं एक मत आहे, पण माझ्यासारख्या हजारो कोट्यावधी लोकांची मतं मिळून तो जो काही एक पंतप्रधान नावाची व्यक्ती पद तयार होतं, त्या पदावरती बसलेली व्यक्ती राज्य करते. तर तसं हे सगळे अनेक जीवांचा अज्ञान मिळून एक सर्वज्ञ तयार होतो. हे त्यातलं साधर्म्य लक्षात घ्या. हं. म्हणजे आपण तो जो एक अपॅरंटली गोंधळ वाटतो की अरे सगळ्या जीवांचं अज्ञान मिळून एक ज्ञान कसं तयार होतं? तर ते हे असं तयार होतं. आणि मग ते सगळ्यांवरती राज्य करतं. ते सर्वज्ञ असतं. हा त्यातला भाग आहे. एक आपल्या व्यवहारिक सोयीचा मी तो भाग सांगितला, की कॉन्ट्रोव्हर्सी दिसते खरं. आपापसात गडबड दिसते, पण ती अशी आहे. मला वाटतं लक्षात आलं असेल. हा दृष्टांतामुळे लक्षात आला असेल, की माझं एक मत आहे, आणखीन कोणाचं एक मत आहे. पण आमच्या सगळ्या मतांच्या आधारे जी कोणी व्यक्ती पंतप्रधानपदी बसलेली आहे, तीच आमच्यावरती राज्य करते. ती आमच्या देशाचे निर्णय घेते. चांगले वाईट निर्णय, देशाला पुढे न्यायचे निर्णय पण तीच व्यक्ती घेते. पण मी घेत नाही ते निर्णय. व्यक्ती ती घेते, पण निवडून मी दिलाय. तसं हा भाग आहे. पुढचा भाग.
आता आणि हे सत्वप्रधान आहे, म्हणजे पंतप्रधान हा सत्वप्रधान, त्याला काही रजतम असत नाहीत. कारण ती व्यक्ती आहे तिथे, आपण सगळ्यांनी निवडून दिलेली व्यक्ती, देशाची पंतप्रधान येते. ती कुठल्या तरी भौगोलिक एरियाची किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षाची नाही, देशाची पंतप्रधान असंच. पुढचं सांगतात, हे समष्टी सांगितलं. आता व्यष्टीबद्दल सांगतात की वनस्य वैष्ट्याभिप्रायेण वृक्ष, व्यष्टीमधला हा एक एक वृक्ष आहे, किंवा जलाशयाच्या अभिप्रायानं हा एक एक थेंब आहे. अरे, माझ्या डोक्यावरती पावसाचा एक थेंब पडला, असा व्यपदेश केला जातो. तर तसं व्यष्टी आहे. समष्टी पाहिली, व्यष्टी आहे. व्यष्टीच्या अभिप्रायाने समष्टी पाहिली, समष्टीच्या अभिप्रायाने व्यष्टी पाहिली. आणि मग त्याला लगेच सूत्र पण सांगितलंय, इंद्रो मायावी पुरूप येते, किंवा आणखीन अजामे कामलोहित श्वेत कृष्ण, या सगळ्या सृष्ट्या श्रुती आहेत. आता इथे असं सांगितलंय की व्यस्त समस्त व्यापित्वेन, हा, सर्वांचे अज्ञान मिळून ज्ञान कसे होईल समजले नाही सर. वेळ थोडा कमी आहे, उद्या सांगेन परत एकदा हा विषय, थोडा बोलायला लागणार आहे, उद्या सांगेन. तर ही जी व्यष्टी आहे एकूण, ती निकृष्ट उपाधी तया मलिन सत्वप्रधान, सत्वप्रधानच आहे पण ते मलिन आहे. आणि मग हे जे काही अशा त्या एतद उपैतम चैतन्य, मलिन सत्व प्रधानाचं ते आहे ते चैतन्य, त्याला अल्पज्ञत्व, अनिश्वरत्व, गुणाधिकम, त्याला प्राज्ञ असं म्हणतात. आता प्राज्ञ हे आपल्याकडे पुलंनी शब्द वापरलाय मॅट्रिकला. आता इथे प्राज्ञ ही तांत्रिक संज्ञा आहे. हं? एक अज्ञान अवभासकत्व, त्याच्यामध्ये एक अज्ञान अवभासक होत असतो, म्हणजे चमकत असतं त्या व्यष्टीमध्ये. म्हणजे माझ्यामध्ये माझं अज्ञान चमकत आहे, ही जी भूमिका आहे ती व्यष्टी आणि समष्टीची आज आपण थोडीशी माहिती करून घेऊयात. आता ह्या व्यष्टीमध्ये सर्वज्ञत्न कसं येतं, सगळ्यांचं अज्ञान मिळून एक ज्ञान कसं तयार होतं, हा जो काही दिसणारा घोळ आहे त्याच्याबद्दल उद्या सुरुवातीला पाहू आणि पुढचा भाग पाहू. आज थांबू.